नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक आगळीवेगळी गोष्ट या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आता कथेला सुरुवात करू. मी आहे प्रवीण आणि नागपूर शहरात माझं घर आहे. नुकतंच MA पूर्ण झाल्यावर गेल्या महिन्यात मला माझ्या BAच्या डिग्रीची आठवण झाली आणि मी उत्साहाने माझ्या कॉलेजच्या दिशेने निघालो. कॉलेजच्या कॅम्पसमध्ये पाऊल ठेवताच रंगाची उधळण आणि तारुण्याचा उत्सव बघून मी अवाक झालो. सगळीकडे एकापेक्षा एक सुंदर मुलींचा मेळा जमला होता. त्यांना पाहताच माझं मन तरुण एका वेगळ्याच विश्वात हरवून गेलं. जणू काही स्वर्गातल्या अप्सरा पृथ्वीवर उतरल्या होत्या. मी मग डिग्री काउंटरच्या दिशेने वळलो आणि लाईनमध्ये जाऊन उभा राहिलो. मनात त्या मोहक दृश्याची छाप अजून ताजी होती. लाईनमध्ये बरीच गर्दी होती आणि ज्यामुळे अनेकांना एकमेकांच्या जवळ चिटकून उभं राहावं लागत होतं. माझ्या अगदी समोर एक परी उभी होती. तिच्या नाजूक अस्तित्वाची जाणीव मला तिच्या मंद सुगंधाने झाली, जो माझ्या आजूबाजूच्या हवेत हलकेच दरवळत होता. तिच्या मऊ केसांचा स्पर्श कधीतरी माझ्या हाताला होत होता आणि त्या क्षणाचा अनुभव माझ्यासाठी अविश्वसनीय होता. माझं सगळं लक्ष डिग्रीवर केंद्रित करायचा प्रयत्न करत होतो, पण माझं मन मात्र त्या अप्रतिम मुलीच्या विचारांनी पूर्णपणे भारावून गेलं होतं. मी तिला चोरीचुपे बघत होतो आणि तिच्या शांत चेहऱ्यावरचं अविश्वसनीय सौंदर्य माझ्या डोक्यात कायमच कोरलं गेलं. त्या गर्दीतही ती एकटी आणि विशेष दिसत होती. गर्दी इतकी जास्त होती की नकळतपणे तिच्या मागून तिला स्पर्श होऊ लागला. तिच्या नाजूक पाठीला माझा स्पर्श होताच ती क्षणभर स्तब्ध झाली आणि मग झटक्यात मागे वळली. तिच्या चेहऱ्यावर रागाचे आणि तिरस्काराचे भाव स्पष्ट दिसत होते. तिचे डोळे जळजळीत कटाक्षांनी माझ्याकडे रोखून बघत होते. त्या क्रोधित नजरेने माझ्या मनात धडकी भरली. मला अत्यंत अपराधी आणि ओशाळवाणी वाटलं. मी तिला ताबडतोब सॉरी म्हणालो आणि गर्दीकडे हातवारी करून अनावधानाने घडलेल्या गोष्टीची तिला जाणीव करून दिली. माझं स्पष्टीकरण ऐकून तिच्या त्या चेहऱ्यावरचा राग कमी झाला नाही. ती ओठ घट्ट करून माझ्याकडे बघत राहिली आणि मग हलकट, मेला किंवा निर्लज्ज असलं काहीतरी गुस्स्यात पुटपुटत परत समोर बघायला लागली. तिच्या त्या हलक्या पण भेदक शब्दांनी माझ्या काळजाचा थरकाप उडाला. मला खात्री होती की ती मनातल्या मनात मला भरपूर शिव्या देत असणार. त्या अपमानास्पद क्षणामुळे माझं मन खिन्न झालं आणि कॉलेजमध्ये डिग्री घेण्यासाठी आलेलं माझं सगळा उत्साह मावळून गेला. तिच्या त्या तिरस्कार पूर्ण नजरेचा आणि अपमानास्पद शब्दांचा माझ्या मनावर खूप गहिरा परिणाम झाला. मी तिथून नजर हटवून खाली बघायला लागलो. मला स्वतःची चीड येत होती की माझ्यामुळे तिला त्रास झाला. त्या गर्दीत असूनही मी स्वतःला असुरक्षित आणि एकटा महसूस करत होतो. मला वाटलं होतं की आजूबाजूचे सगळे लोक माझ्याकडे घाणेरड्या नजरेने बघत आहेत. तो असह्य क्षण कधी संपतो आणि कधी मी इथून बाहेर पडतो असं मला झालं होतं. डिग्री मिळवण्याचा आनंद पूर्णपणे विरून गेला आणि त्या अपमानास्पद भेटीची आठवण माझ्या मनात होती. त्या अपमानास्पद घटनेनंतर माझं मन खूप उदास झालं होतं. तरी मी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत लाईनमध्ये उभा राहिलो. कसे तरी माझा नंबर आला आणि मी माझी बहुप्रतीक्षित BAची डिग्री हातात घेतली. पण त्या आनंदापेक्षा माझ्या मनात त्या मुलीच्या रागाचे आणि तिरस्काराचे विचारच जास्त गोळ घालत होते. मी जड पावलांनी मागे वळलो. तिथून लवकर निघून जाण्याची इच्छा मनात दाटली होती. मागे वळताना अचानक माझा धक्का एका मॅडमना लागला. माझ्या हातातून माझी नवीन डिग्री खाली पडली. अरे देवा! आणखी एक अप्रिय घटना. मी घाईगडबडीत खाली वाकलो आणि त्या क्षणी त्या मॅडमही माझी डिग्री उचलायला खाली वाकल्या. आमचे डोके जवळजवळ टकरणारच होते. मी त्यांना ताबडतोब सॉरी मॅडम म्हणालो. त्यांनी हसून इट्स ओके म्हटलं आणि माझी डिग्री माझ्या हातात दिली. पण त्या क्षणात आम्ही दोघांनी अनोळखी पण ओळखीच काहीतरी जाणवलं. मला त्यांना कुठेतरी पाहिल्यासारखं वाटत होतं आणि त्यांच्या चेहऱ्यावरही तसेच भाव दिसत होते. मी थोडा विचार करून त्यांना धैर्य करत विचारलं, तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटत आहे? हो, माझं बोलणं ऐकून त्या हसल्या आणि म्हणाल्या, मलाही अगदी तसंच वाटत आहे. त्यांच्या त्या गोड हास्याने माझं टेन्शन थोडं कमी झालं. मी आणखी स्मरणशक्तीवर जोर दिला आणि अचानक मला आठवलं, अरे हा, तुम्ही माझा मित्र सचिनच्या मिसेस आहात ना? गेल्या वर्षी तुमच्या लग्नाला आलो होतो. माझं बोलणं ऐकून त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित झाला. त्या खुशीत म्हणाल्या, अरे हो, आठवलं. लग्नाच्या अल्बममध्ये तुमचाही फोटो आहे. तरीच मी म्हणतो आहे की तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटत आहे. म्हणून त्यांच्या त्या ओळखल्यामुळे मला खूप बरं वाटलं. त्या अप्रिय घटनेनंतर ही सुखद भेट माझ्यासाठी अनपेक्षित होती. त्या ओळखीच्या चेहऱ्यामुळे कॉलेजमधील तो तणावपूर्ण क्षण थोडा हलका झाला.
आणि माझ्या मनात एक समाधानाची भावना निर्माण झाली. त्या ओळखीच्या आनंदात आम्ही दोघेही असलो आणि हलक्या फुलक्या गप्पा मारत चालायला लागलो. ती साधारणतः 30 वर्षाची असेल आणि तिचा वर्ण थोडा सावळा होता, पण तिच्या चेहऱ्यावर एक अनोखं तेज होतं. तिने कॉलेज स्टाफची हलक्या रंगाची साडी नेसली होती आणि त्यात तिची फिगर खरोखरच खूप आकर्षक दिसत होती. साडीमुळे ती अजूनच मादक दिसत होती आणि तिला बघून माझ्या मनात एक वेगळीच ओढ निर्माण झाली. कदाचित माझ्या डोळ्यातले भाव तिच्या लक्षात आले असावेत, कारण ती अधूनमधून माझ्याकडे चोरट्या नजरेने बघत होती आणि तिच्या ओठांवर एक हलकीशी आणि गूढ स्माईल खेळत होती. त्या क्षणभराच्या नजरेतून आमच्या दोघांमध्येही काहीतरी बिनबोबाट संवाद झाला. मी तिला औपचारिकपणे विचारलं, इकडे केव्हापासून येत आहे शिकवायला? माझं बोलणं ऐकून तिने शांतपणे उत्तर दिलं, अलीकडेच 2 महिने होतील. आता कॉन्ट्रॅक्ट बेसवर. तिच्या गोड आवाजात एक नम्रता होती जी मला खूप आवडली. मी कुतूहलाने म्हणालो, हो काय छान. मग मला सचिनने घरी बोलावल्याची आठवण झाली आणि तिला म्हणालो, बरं, सचिनने कुठल्या तरी स्कीमबद्दल सांगायला घरी बोलावलं होतं मला, पण मला वेळ नसल्यामुळे आलो नव्हतो. आता या रविवारी येतो मी तुमच्या घरी. माझं बोलणं ऐकून तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरला आणि ती उत्सुकतेने म्हणाली, हो या ना, खूप छान स्कीम आहे, ती तुम्हालाही आवडेल. तिच्या त्या आग्रहपूर्ण बोलण्यात एक आपुलकी जाणवत होती, ज्यामुळे मला तिच्या घरी जाण्याची उत्सुकता आणखी वाढली. त्या अनपेक्षित भेटीने आणि संवादाने माझ्या मनात एक नवीन आशा निर्माण झाली होती. कॉलेजमधील त्या अपमानास्पद घटनेचा विसर पडायला लागला होता आणि आता मला त्या रविवारी तिच्या घरी कधी जातोय असं झालं होतं. आम्ही अजून थोडा वेळ गप्पा मारत चाललो होतो. तिच्या बोलण्यात एक मनमोकळेपणा होता आणि तिच्या हास्यात एक गोडवा होता, ज्यामुळे मला तिच्यासोबत बोलायला खूप आवडत होतं. तिच्याबद्दल माझ्या मनात एक आदर आणि आकर्षणही दोन्ही निर्माण झालं होतं. मला तिच्याबद्दल आणखी जाणून घेण्याची इच्छा होत होती. तिच्यासोबत बोलताना वेळ कसा गेला हे मला कळलंच नाही. अखेर कॉलेजचा गेट जवळ आला आणि आता आमच्या गप्पा थांबणार होत्या. माझ्या मनात एक हलकीशी निराशा जाणवली, कारण मला तिच्यासोबत आणखी वेळ घालवायचा होता. मी तिला निरोप घेताना म्हणालो, मग नक्की भेटूया रविवारी. तिने हसून होकार दिला आणि तिच्या डोळ्यात एक खास चमक दिसली, ज्यामुळे माझ्या मनात एक नवी आशा निर्माण झाली. तिला भेटण्याची ओढ माझ्या मनात कायम राहिली आणि मी त्या रविवारची आतुरतेने वाट पाहू लागलो. असं बोलून आम्ही दोघे हसत खेळत पार्किंगमध्ये तिच्या गाडीपर्यंत पोहोचलो. तिने आपली सुंदर स्कूटी काढली आणि मला घरी येण्याचं अत्यंत आग्रहाने निमंत्रण दिलं. तिच्या त्या आपुलकीच्या बोलण्याने माझं मन आनंदाने भरून आलं. ती स्कूटीवर बसून निघून गेली आणि मी तिच्याकडे एकटक बघतच राहिलो. केव्हा एकदा तिच्या घरी जातो आणि तिला भेटतो असं माझ्या मनात सतत घोळत होता. त्या भेटीची ओढ माझ्या मनात तीव्र झाली होती आणि मी त्या रविवारची आतुरतेने वाट पाहू लागलो. अखेर तो भाऊ प्रतीक्षित रविवार उजाडला आणि मी उत्साहाने तयार होऊन माझ्या मित्राच्या घरी जायला निघालो. त्याच्या घरी पोहोचल्यावर मी दरवाजाची बेल वाजवली. माझ्या मित्राने दरवाजा उघडला आणि माझं हसून स्वागत करत मला आतमध्ये बसवलं. मला वाटलं त्याची पत्नी दरवाजा उघडेल, पण त्यानेच उघडला. मग आम्ही इकडच्या तिकडच्या गप्पा मारायला लागलो, पण माझं मन मात्र त्याच्या पत्नीला शोधत होतं. मी उत्सुकतेने विचारलं, अरे वहिनी नाही दिसत आहे, कुठे गेल्या? त्या परवा कॉलेजमध्ये भेट झाली होती आमची. माझं बोलणं ऐकून माझा मित्र हसला आणि म्हणाला, अरे हो, ती सांगत होती मला, अरे ती बाथरूममध्ये गेली आहे, येईलच थोड्या वेळात. मग तो परत गप्पांच्या ओघात रमला, पण मला त्याच्या बोलण्यात काहीच इंटरेस्ट नव्हता. माझं सगळं लक्ष त्याच्या पत्नीकडे लागलं होतं. कधी एकदा ती बाहेर येते असं मला झालं होतं. थोड्याच वेळात ती आली, केस पुसत बाहेर आली. तिने मला हसून स्वागत केलं आणि तिच्या त्या गोड हास्याने माझं मन आनंदाने भरून आलं. तिला बघून मी खूप उत्तेजित झालो होतो. ती त्या साडीमध्ये अविश्वसनीय आणि अत्यंत मादक दिसत होती. तिच्या प्रत्येक हालचालीत एक अनोखी मोहिनी होती, ज्यामुळे माझं मन तिच्याकडे आणखी आकर्षक होत होतं. तिच्या ओल्या केसातून टिपटिपणारे आणि पाणी आणि साडीचा पदर सावरण्याची तिची नाजूक अदा माझ्या हृदयाला घायाळ करत होती. तिच्या चेहऱ्यावरचा नैसर्गिक मेकअप आणि हलकीशी लाली तिच्या सौंदर्यात आणखी भर घालत होती. तिला बघून माझ्या मनात वासनेची एक हळुवार लाट उसळली आणि मी स्वतःला तिच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत होतो, पण माझं मन मात्र तिच्यात पूर्णपणे गुंतून गेलं होतं. आता काय होणार या विचाराने माझ्या मनात एक अनोखी खळबळ माजली होती. माझ्या प्रिय मित्र बाहेर गेल्यावर घरात मी आणि माझी मनमोहक पत्नी शिल्लक राहिलो. वातावरणात एक अनोखी शांतता पसरली होती, जी आमच्या दोघांच्याही मनात एक वेगळीच खळबळ निर्माण करत होती. तिने लगेच माझ्यासाठी गरमागरम चहा आणला आणि नवऱ्याबद्दल बोलताना म्हणाली, अय्या हे कुठे गेले आता?
तिच्या चेहऱ्यावर थोडी नाराजी आणि थोडी हसण्याची भावना दिसत होती. मी तिला उत्तर दिलं, अहो त्याला अर्जंट कॉल आला, लगेच परत येतो म्हटला. तो माझं बोलणं ऐकून ती हळूच हसली आणि म्हणाली, आता हा काही लवकर परत येणार नाहीत. ते चांगलं माहिती आहे मला. तिच्या त्या गोड बोलण्याने माझ्या मनात एक वेगळाच विचार डोकावला. म्हणजे हिलाही काहीतरी. मी स्वतःला विचारलं. मग मी धैर्य करून म्हणालो, असं आहे का? मग तुम्हीच मला सांगा, स्कीम काय आहे? माझ्या प्रश्नावर ती तयार झाली आणि हळूहळू माझ्याजवळ सरकली. तिच्या त्या जवळ येण्याने माझ्या हृदयाची धडधड वाढली. तिने तिच्या हातातील माहिती पुस्तिका उघडली आणि मला स्कीम्सबद्दल सांगायला सुरुवात केली. पण बोलता बोलता तिचं लक्ष वारंवार माझ्या खालच्या भागाकडे जात होतं आणि ती ओशाळल्यासारखी खुदूखुदू हसत होती. तिच्या त्या चोरट्या नजरेने आणि गोड हास्याने माझ्या मनात वसण्याची आग भडकली. मला तर तिला ताबडतोब उचलून तिच्यासोबत सर्व काही करून टाकावं असं तीव्रपणे वाटायला लागलं होतं. मी उत्तेजित झालो होतो आणि मी स्वतःवरचा ताबा ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. तिच्या प्रत्येक शब्दावर आणि प्रत्येक हावभावावर माझं बारीक लक्ष होतं. ती जसा हातवारी करत बोलत होती, तिच्या साडीचा पदर थोडा सरकत होता आणि तिच्या अधक अवयवांचे दर्शन मला क्षणभर होत होतं, ज्यामुळे माझी उत्कंठा आणखी वाढत होती. तिच्या जवळ येण्याची आणि माझ्याकडे बघण्याची पद्धत मला स्पष्टपणे सांगत होती की तिच्या मनातही काहीतरी वेगळं शिजत आहे. त्याने सिद्ध विचारांनी आणि तिच्या मोहक उपस्थितीने माझं मन बेचैन झालं होतं. माझ्या मनात एक तीव्र इच्छा निर्माण झाली होती, पण त्याचबरोबर एक भीती आणि अनैतिकतेची भावना मला मागे खिचत होती. मी स्वतःला समजावण्याचा प्रयत्न करत होतो, पण तिचं जवळ असणं आणि तिची मादकता माझ्या सगळ्या प्रयत्नांना निष्फळ ठरवत होती. आता काय करायचं या विचारात माझं मन पूर्णपणे गोंधळलेलं होतं. मी एक मोठा श्वास घेतला आणि पुढच्या तिच्या प्रतिक्रियेची आतुरतेने वाट पाहू लागलो. तिच्या हावभावांमध्ये हरवलो असताना माझी नजर एका विशिष्ट प्रोडक्टवर गेली आणि मी कुतूहलाने त्याच्याबद्दल तिला विचारलं. माझा प्रश्न ऐकून ती मोठ्याने हसायला लागली आणि म्हणाली, त्याची तुम्हाला गरज नाही. तिच्या त्या आत्मविश्वासाच्या उत्तराने मला आश्चर्य वाटलं. मग मी ते प्रोडक्ट नीट पाहिलं. ते लांबी वाढवण्याचं औषध होतं. ते कळल्यावर आम्ही दोघेही मनसोक्त हसायला लागलो. त्या हास्यामुळे वातावरणातला तणाव थोडा कमी झाला आणि आम्ही अधिक मोकळेपणाने बोलू लागलो. हसणं थांबल्यावर मी तिला खोचकपणे विचारलं, तुम्हाला कसं कळलं की मला त्याची गरज नाही? ती लाजून माझ्या दिशेने बोट दाखवून हळूच म्हणाली, आणखी किती मोठा हवा आहे? तिचं ते रोखठोक उत्तर ऐकून मी मोठ्याने हसायला लागलो आणि म्हटलं, काय करू वहिनी? मॅडम, तुम्हाला बघूनच माझा त्रास खूप वाढतो. हो. माझं ते धिटायचं बोलणं ऐकून ती लाजून उठायला जायला निघाली. तिच्या त्या ओशाळलेल्या चालीनं माझं मन आणखी उत्तेजित झालं आणि ती उठून जात असतानाच मी तिचा हात पकडला आणि तिला माझ्याकडे ओढलं. ती अनपेक्षितपणे येऊन माझ्या मांडीवर पडली. तिचा स्पर्श होताच मी बेबंद झालो. ती घाबरून सॉरी म्हणायला लागली आणि काळजीने माझ्या नको ते भागावरून हात फिरवायला लागली. तिच्या त्या स्पर्शाने माझ्यात एक नवीन लहर आली. मी नकली वेदनेने म्हटलं, हो ना, दुखत आहे. माझं बोलणं ऐकून ती काळजीने म्हणाली, थांबा, मी याचं स्कीममधली क्रीम आणते आणि बरं वाटेल तुम्हाला. असं म्हणून ती घाईघाई आत गेली आणि लगेच एक क्रीम घेऊन आली आणि मला दिली. मी तिला विनंतीच्या स्वरात म्हटलं, लावून द्या ना तुम्हीच, लवकर आराम होईल. ती अजून लाजली आणि हळूच माझ्याजवळ येऊन बसली. तिच्या त्या जवळ येण्याने माझ्या हृदयाची धडधड वाढली आणि मी तिला हळू आवाजात म्हणालो, इथं नको, बेडरूममध्ये जाऊया. माझ्या त्या सूचक बोलण्याने तिच्या चेहऱ्यावर गुलाबी रंग चढला आणि तिने नकारार्थी मान हलवली. पण तिच्या डोळ्यातली चमक मात्र वेगळीच होती. तिच्या डोळ्यातील इच्छा तीव्र आणि चेहऱ्याची लाज पाहून माझं मन अधीर झालं. मी हळूच तिचा हात पकडला आणि तिला प्रेमाने माझ्याकडे ओढलं. ती हलक्या पावलांनी उठली आणि माझ्यासोबत बेडरूमच्या दिशेने चालू लागली. त्या शांत क्षणात आमच्या दोघांच्याही मनात एकच विचार घोळत होता. बेडरूममध्ये पोचल्यावर मी तिला माझ्या बाहुपाशात घेतलं आणि आम्ही दोघेही एका नवीन रोमांचक प्रवासाला निघालो. आणि त्या निषिद्ध भेटीची गोड आठवण माझ्या मनात कायम घर करून राहिली. माझ्या बोलण्यावरती मन मोकळी असली आणि हळूवारपणे क्रीम लावून हलक्या हाताने मसाज करू लागली. तिच्या त्या स्पर्शाने माझ्यात एक नवीन ऊर्जा संचारली. मसाज करता करता ती खोचकपणे म्हणाली, तुम्ही त्या दिवशी कॉलेजमध्ये माझ्याकडेच बघत होतात ना? तिच्या त्या सर्व प्रश्नांनी मी थोडा ओसळलो, पण लगेच हसून उत्तर दिलं, हो ना, तुमची फिगर बघूनच तर खूप मोहित झालो होतो. माझं उत्तर ऐकून ती लाजली आणि तिने माझ्या छातीवर हलकासा मारला. मी तिला जवळ ओढून घट्ट मिठी मारली आणि तिच्या मंद सुगंधाने माझं मन बेधुंद झालं होतं. मग तिच्या मऊ ओठावर अलगदपणे किस करू लागलो. आता मी तिच्यावर तुटून पडलो आणि मग माझा छोटा प्रवीण त्याच्या कामाला लागला.
आम्ही दोघेही त्या सागरात बुडून गेलो. आम्ही दोघेही त्या अविश्वसनीय क्षणाचा मनसोक्त आनंद घेत होतो आणि एका नव्या आणि रोमांचक अनुभवाच्या दिशेने प्रवास करत होतो. माझा छोटा प्रवीण आपलं काम करत होता. खूप वेळ म्हणजे गेले नाही. नको नको ते प्रकार आणि खेळ केले आणि शेवटी एका अंतिम टोकावर येऊन पोहोचलो. त्यावेळी मला तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसत होती आणि तिच्या चेहऱ्यावर तृप्तीचे भाव स्पष्टपणे जाणवत होते. ती प्रत्येक क्षण मनसोक्त आनंद घेत होती आणि तिच्या मनातील दबलेली इच्छा आज पूर्ण होत होती. आणि मग तो क्षण आला जेव्हा आम्ही दोघेही एका अनोख्या शांततेत विलीन झालो. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून माझ्या मनात समाधानाची भावना दाटून आली आणि मला असं वाटलं की आज आम्ही दोघांनीही आपल्या मनातील इच्छा पूर्ण करत खऱ्या अर्थाने प्रेम साजरे केले. तो अनुभव आमच्या दोघांच्याही हृदयात कायम अविस्मरणीय राहील. आम्ही खूप प्रेम केले आणि एका दीर्घ श्वासानंतर शांत झालो आणि तिला माझ्या भाऊपाशात घट्ट धरून ठेवलंच होतं. पण ती शांतता फार काळ टिकली नाही. इतक्यात तिच्या नवऱ्याच्या गाडीचा आवाज आम्हाला जवळून ऐकू आला. धडधडत्या हृदयाने आम्ही दोघेही एका झटक्यात उठलो आणि गायत स्वतःला सावरलं आणि चेहऱ्यावर सामान्य भाव आणण्याचा प्रयत्न करू लागलो. आणि तेवढ्यात सचिन दरवाजा उघडून आत आला आणि मला ओशाळ वाण्याने स्वारी म्हणत त्याच्या स्कीमबद्दल सांगायला लागला. त्याच्या बोलण्याकडे माझं लक्ष नव्हतं. माझ्या डोक्यात अजूनही त्या भेटीचे विचार घोळत होते. सचिनच्या बोलण्याकडे माझं लक्ष नव्हतं. पण काही क्षणांनी मी स्वतःला सावरलं. मनात अनेक विचाराचं वादळ सुरू होतं. समोर बसलेला माझा जुना मित्र निरागसपणे बोलत होता आणि त्याच्या चेहऱ्यावरचा विश्वास पाहून माझ्या मनात एक वेगळीच खंत निर्माण झाली. त्या दिवसानंतर मी घरी परतलो, पण त्या भेटीची आठवण मात्र मनातून जातही नव्हती. दिवस पुढे सरकत होते, पण तिचं हसू, तिचा आवाज आणि तिच्या डोळ्यामधील ती चमक वारंवार माझ्या स्मरणात येत होती. काही दिवसांनी तिचा अचानक फोन आला. तिचा आवाज ऐकताच माझ्या मनात पुन्हा एकदा हलकीशी धडधड निर्माण झाली. तिने अगदी साधेपणाने विचारपूस केली आणि मग आमचं बोलणं हळूहळू वाढत गेलं. सुरुवातीला काही मिनिटाचं असणारं संभाषण तासभर चालू लागलं. आम्ही आयुष्याबद्दल, स्वप्नाबद्दल, अपूर्ण राहिलेल्या इच्छा आणि भविष्याबद्दल बोलू लागलो. मला जाणवलं की तिच्या मनातही अनेक गोष्टी दडलेल्या होत्या ज्या तिने कधी कोणाशी शेअर केल्या नव्हत्या. एक दिवस तिने मला शहराच्या बाहेर असलेल्या एका शांत तलावाजवळ भेटायला बोलावलं. संध्याकाळची वेळ होती. सूर्यास्ताची सोनेरी किरणं पाण्यावर चमकत होती. हलक्या वाऱ्यामुळे वातावरण अधिकच सुंदर झालं होतं. मी तिथे पोहोचलो तेव्हा तिथे आधीच आली होती. साध्या साडीमध्ये ती खूप सुंदर दिसत होती. आम्ही दोघे तलावाच्या काठावर शांतपणे चालत राहिलो. त्या दिवशी आमच्यात फारसं बोलणं झालं नाही, पण कधीकधी शांततेतही शब्दांपेक्षा जास्त भावना व्यक्त होतात. ती माझ्या शेजारी चालत होती आणि त्या क्षणी वेळ जणू थांबून गेला होता. काही वेळाने ती म्हणाली, कधीकधी आयुष्य आपल्याला अशा वळणावर आणून उभं करतं जिथे मन आणि वास्तव एकमेकांच्या विरुद्ध दिशांना उभे असतात. तिच्या आवाजात एक वेदना होती. मी तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात अनेक न बोललेले प्रश्न होते. मी हळूच म्हणालो, कदाचित काही नाती अशी असतात जी नावाशिवाय मनात कायम राहतात. माझं उत्तर ऐकून ती मंद हसली. त्या हसण्यात आनंदही होता आणि दुःखही. संध्याकाळ गडद होत गेली तसं आम्ही एका बाकावर बसलो. दूरवर पक्षी आपल्या घरट्याकडे परतत होते. ती शांतपणे आकाशाकडे पाहत म्हणाली, काही लोक आयुष्यात उशिरा भेटतात, पण त्यांची आठवण मात्र कायमची मनात राहते. तिच्या त्या शब्दांनी माझ्या मनालाही स्पर्श केला. त्या दिवसानंतर आमची भेट अधूनमधून होत राहिली. आम्ही एकमेकांसोबत वेळ घालवत होतो, पण त्या नात्यात आता आधीसारखी घाई नव्हती. त्यात एक वेगळीच परिपक्वता आली होती. आम्ही एकमेकांच्या सहवासात आनंद शोधू लागलो. कधी एखाद्या कॅफेमध्ये बसून तासनतास गप्पा मारत असू, तर कधी शहराच्या गजबटापासून दूर एखाद्या शांत ठिकाणी फिरायला जात असू. प्रत्येक भेटीनंतर आमच्यातील भावनिक जवळीक वाढत होती. एक दिवस तिने मला एक छोटी डायरी भेट दिली. पहिल्या पानावर तिने लिहिलं होतं, काही आठवणी काळाच्या ओघात फिकट होत नाहीत, त्या मनाच्या एका कोपऱ्यात कायम जिवंत राहतात. ते वाक्य वाचताना माझ्या चेहऱ्यावर नकळत हसू आलं. त्या दिवसापासून ती डायरी माझ्यासाठी फक्त एक भेट नव्हती, तर आमच्या नात्याची एक जपलेली आठवण बनली. आणि काळ पुढे सरकत राहिला, पण त्या संध्याकाळी तलावाच्या काठावर सुरू झालेली भावना दोघांच्या मनात कायम जिवंत राहिली. आयुष्याने आम्हाला वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये गुंतवून ठेवलं, तरीही त्या नात्यांचा कोमल स्पर्श आमच्या आठवणीत सदैव राहिला. काही प्रेमकथा पूर्ण होत नाहीत, पण त्या अपूर्णही नसतात. त्या मनात जपलेल्या सुंदर आठवणी बनून आयुष्यभर सोबत राहतात. त्या दिवसानंतर आमच्या भेटी कमी झाल्या, पण संवाद कधीच थांबला नाही. प्रत्येक सकाळी तिचा एक साधा मॅसेज दिवस उजळवून टाकत असे आणि रात्रींच्या शुभेच्छांशिवाय दिवस पूर्ण झाल्यासारखा वाटत नसे.
आमच्यात आता एक वेगळीच जवळीक निर्माण झाली होती. ती जवळीक शब्दांमध्ये मावणारी नव्हती. एकमेकांच्या आयुष्यात आम्ही कोण होतो याचं स्पष्ट उत्तर दोघांकडेही नव्हतं, पण एकमेकांची काळजी मात्र मनापासून वाटत होती. एके दिवशी पावसाळ्याची पहिली सर शहरावर बरसत होती. मी ऑफिसमधून घरी परतत असताना तिचा फोन आला. तिचा आवाज नेहमीपेक्षा थोडा उदास वाटत होता. मी विचारलं, काय झालं? काही क्षण ती शांत राहिली आणि मग म्हणाली, कधीकधी खूप लोक आसपास असूनही माणूस एकटा वाटतो. तिच्या त्या वाक्याने माझं मन हेलावलं. मी लगेच तिला भेटायला निघालो. आम्ही एका छोट्याशा कॅफेमध्ये भेटलो. खिडकीबाहेर पावसाचे थेंब काचेवर नक्षी काढत होते. ती समोर बसली होती, पण तिच्या चेहऱ्यावर नेहमीसारखं हसू नव्हतं. बराच वेळ आम्ही शांत बसून राहिलो. मग ती हळूच म्हणाली, तुझ्याशी बोललं की मन हलकं होतं. त्या शब्दांमध्ये इतका प्रामाणिकपणा होता की माझ्या मनात तिच्याबद्दलचा आदर आणखी वाढला. त्या दिवसानंतर आमचं नातं अधिक भावनिक झालं. आम्ही एकमेकांच्या आनंदात आनंद शोधू लागलो आणि दुःखात आधार. एका रविवारी आम्ही शहराबाहेर असलेल्या एका सुंदर डोंगर माथ्यावर गेलो. वरून संपूर्ण शहर दिसत होतं. वारा जोरात वाहत होता. ती रेलिंगजवळ उभी राहून दूर क्षितिजाकडे पाहत होती. तिचे केस वाऱ्यावर उडत होते आणि तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण शांतता होती. मी तिच्या शेजारी जाऊन उभा राहिलो. काही क्षण आम्ही दोघेही काही बोललो नाही. मग ती म्हणाली, काही क्षण असे असतात की ते कायमचे थांबून जावेत असं वाटतं. मी तिच्याकडे पाहिलं आणि म्हणालो, हा तसाच एक क्षण आहे. ती हलकंसं हसली. त्या हसण्यात हजारो भावना दडलेल्या होत्या. सूर्य हळूहळू मावळत होता. आकाशात केशरी आणि गुलाब्याची रंगाची उधळण झाली होती. त्या सुंदर दृश्याकडे पाहताना आम्हा दोघांनाही जाणवत होतं की आयुष्य किती वेगाने पुढे जातं, पण काही आठवणी काळालाही मागे टाकतात. परतीच्या प्रवासात ती शांत होती. गाडीत मंद संगीत सुरू होतं. अचानक ती म्हणाली, भविष्यात काहीही झालं तरी मला एक वचन देशील? मी विचारलं, कसलं? ती हसून म्हणाली, कधी माझी आठवण विसरू नकोस. तिच्या त्या प्रश्नाने माझं मन भरून आलं. मी उत्तर दिलं, काही लोक आठवणीतून नाहीसे होत नाहीत, ते मनाचा एक भाग बनून राहतात. माझं उत्तर ऐकून तिच्या डोळ्यात एक चमक उमटली. त्या संध्याकाळी घरी परतताना मला जाणवलं की आमच्या नात्याचं सौंदर्य त्यांच्या नावात नव्हतं, तर त्यांच्या भावनांमध्ये होतं. आणि कदाचित म्हणूनच ते नातं प्रत्येक दिवसागणिक अधिक खोल, अधिक सुंदर आणि अधिक अविस्मरणीय होत चाललं होतं. त्या डोंगर माथ्यावरील भेटीनंतर आमच्या नात्यात एक वेगळीच शांतता आली होती. आम्ही अजूनही बोलत होतो, भेटत होतो, पण आता आमच्यात संवादामध्ये एक खोल भावनिक बंध निर्माण झाला होता. मला वाटत होतं की आता आमच्यात काहीच नवीन घडणार नाही, पण नियतीने आमच्यासाठी अजून एक अनपेक्षित वळण राखून ठेवलं होतं. एक दिवशी संध्याकाळी तिचा फोन आला. तिचा आवाज थरथरत होता. ती म्हणाली, प्रवीण, मला तुला काहीतरी खूप महत्त्वाचं सांगायचं आहे. तिच्या आवाजातील गंभीरता ऐकून माझं हृदय धडधडू लागलं. मी तिला लगेच भेटायला सांगितलं. आम्ही आमच्या नेहमीच्या तलावाजवळ भेटलो. त्या दिवशी वातावरणही विचित्र होतं. आकाशात काळे ढग दाटले होते आणि वारा जोरात वाहत होता. ती माझ्यासमोर येऊन उभी राहिली. तिच्या डोळ्यात अश्रू होते. काही क्षण ती काहीच बोलली नाही. मग हळूच म्हणाली, सचिनला नोकरीसाठी परदेशात जाण्याची संधी मिळाली आहे. ते ऐकताच माझ्या मनात काहीतरी तुटल्यासारखं वाटलं. मी शांत राहण्याचा प्रयत्न केला. ती पुढे म्हणाली, आणि मीही त्याच्यासोबत जाणार आहे. त्या शब्दांनी माझ्या मनात एक रिकामेपणा निर्माण झाला. इतके दिवस ज्या व्यक्तीची सवय झाली होती ती अचानक दूर जाणार होती. आम्ही बराच वेळ तलावाच्या काठावर शांत बसून राहिलो. त्या शांततेत हजारो भावना होत्या, पण खरी गोष्ट अजून बाकी होती. ती अचानक तिच्या पर्समधून एक जुना फोटो काढून माझ्या हातात ठेवला. फोटो पाहताच मी थक्क झालो. तो आमच्या कॉलेजच्या दिवसातील फोटो होता. त्यात मी आणि माझे काही मित्र उभे होतो. मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. ती मंद हसली आणि म्हणाली, तुला माहिती आहे का, मी तुला पहिल्यांदा तेव्हा पाहिलं होतं, माझा विश्वासच बसेना. ती पुढे म्हणाली, तू मला कधीच ओळखलं नाहीस. मी तुझ्यापेक्षा 1 वर्ष ज्युनियर होते. कॉलेजमध्ये तुला अनेकदा पाहिलं होतं. त्यावेळी तुझ्याशी बोलायची हिंमत झाली नाही. नंतर आयुष्य वेगळ्या दिशेला गेलं आणि अनेक वर्षांनी मला अचानक पुन्हा भेट झाली. तिचं बोलणं ऐकून मी स्तब्ध झालो. इतके दिवस जी भेट मला निव्वळ योगायोग वाटत होती, तिच्या मागे इतकी मोठी कहाणी दडलेली होती. पावसाचे थेंब पडायला सुरुवात झाली. आम्ही दोघेही त्या जुन्या फोटोला पाहत राहिलो. ती म्हणाली, कधीकधी काही लोक आयुष्यात खूप उशिरा परत येतात. तिच्या आवाजात हळवी वेदना होती. दिवस झपाट्याने पुढे सरकत होते आणि तिच्या जाण्याचा दिवस जवळ येत होता. शेवटच्या भेटीसाठी आम्ही पुन्हा एकदा त्या डोंगर माथ्यावर गेलो, जिथे आम्ही पहिल्यांदा मन मोकळं केलं होतं. सूर्यास्त होत होता. आकाश पुन्हा एकदा केशरी रंगाने न्हावून निघालं होतं. ती माझ्या शेजारी येऊन उभी राहून म्हणाली, कदाचित
ही आपली शेवटची भेट असेल. मी काही बोललो नाही, कारण काही भावना शब्दांमध्ये व्यक्त करता येत नाही. ती हळूच माझ्या हातात एक लिफाफा देऊन म्हणाली, हे मी गेल्यावर उघड. दुसऱ्या दिवशी ती निघून गेली. विमानतळावर तिचा शेवटचा मेसेज आला, काळजी घे. त्यानंतर अनेक दिवस मी तिला लिफाफा उघडायची हिंमत करू शकलो नाही. अखेर एका रात्री मी तो उघडला. आत एक पत्र होतं. पत्रात लिहिलं होतं, जर आयुष्याने आपल्याला योग्य वेळी भेटवलं असतं तर कदाचित आपली कहाणी वेगळी असती. पण काही प्रेमकथा पूर्ण होण्यासाठी नसतात, त्या फक्त मनात जपण्यासाठी असतात. पण पत्राच्या शेवटी एक ओळ होती ज्याने माझा श्वासच रोखला. आणि अजून एक गोष्ट, मी परदेशात कायमची जात नाही. 6 महिन्यांनी मी परत येणार आहे. कारण काही गोष्टी अजून अपूर्ण आहेत. ते वाचताच माझ्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटलं. 6 महिन्यांचा काळ अचानक खूप लांब वाटू लागला. पण आता माझ्या मनात एक नवीन आशा निर्माण झाली होती. कारण ही कहाणी संपलेली नव्हती. तिचा खरा ट्विस्ट आणि पुढचा अध्याय अजून बाकी होता. 6 महिने माझ्यासाठी खूप मोठा काळ ठरला. तिच्या पत्रातील शेवटची ओळ मी कित्येकदा वाचत होतो. काही गोष्टी अजून अपूर्ण आहेत. या शब्दामागचा अर्थ काय असेल याचा मी वारंवार विचार करत होतो. सुरुवातीचे काही दिवस आम्ही संपर्कात होतो, पण नंतर तिचे संदेश कमी झाले. कामाच्या व्यस्ततेमुळे असेल असे मी स्वतःला समजावत होतो. वेळ पुढे सरकत गेला. एक दिवस अचानक माझ्या मोबाईलवर अनोळखी नंबरवरून कॉल आला. मी फोन उचलला. दुसऱ्या बाजूने तिचा आवाज ऐकू आला, प्रवीण, मी भारतात परत आले आहे. काही क्षण मला काही बोलावं हेच सुचलं नाही. ती पुढे म्हणाली, उद्या संध्याकाळी आपल्या जुन्या तलावाजवळ भेटशील का? मी लगेच होकार दिला. दुसऱ्या दिवशी दिवसभर माझं मन अस्वस्थ होतं. संध्याकाळी मी तलावाजवळ पोचलो, पण तिथे ती एकटी नव्हती. तिच्यासोबत सचिनही उभा होता. त्याला पाहताच माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. मी त्याच्याजवळ गेलो. सचिनने मला पाहताच हसून मिठी मारली. त्याच्या चेहऱ्यावर कोणताही राग किंवा नाराजी नव्हती. काही वेळ साध्या गप्पा झाल्या. मग सचिन म्हणाला, प्रवीण, मला तुझ्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. त्याचा गंभीर आवाज ऐकून माझं हृदय धडधडू लागलं. तो पुढे म्हणाला, परदेशात गेल्यावर मला अनेक गोष्टीची जाणीव झाली. आयुष्य फक्त करिअर आणि पैशांसाठी नसतं, नात्यांसाठी वेळ देणंही तितकंच महत्त्वाचं असतं. त्याने तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. मग तो म्हणाला, माझ्या व्यस्ततेमुळे मी अनेकदा तिच्या भावना समजून घेऊ शकलो नाही. पण आता आम्ही दोघांनी नव्याने सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचं बोलणं ऐकून माझ्या मनात एकाच वेळी दुःख आणि समाधान दोन्ही भावना निर्माण झाल्या. ती माझ्याकडे पाहत होती. तिच्या नजरेत कृतज्ञता होती. आम्ही तिघेही बराच वेळ तलावाच्या काठावर बसलो. सूर्यास्त होत होता. वातावरणात एक वेगळीच शांतता होती. निघताना तिने मला एक छोटी भेट दिली. घरी आल्यावर मी ती उघडली. आत एक सुंदर डायरी होती. पहिल्या पानावर लिहिलं होतं, काही लोक आपल्या आयुष्यात कायमचे राहत नाहीत, पण ते आपल्याला कायमचं बदलून जातात. त्या ओळी वाचून माझ्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आलं. पुढचे काही महिने मी स्वतःच्या आयुष्याकडे अधिक लक्ष द्यायला सुरुवात केली. नवीन नोकरी, नवीन लोक आणि नवीन स्वप्न. हळूहळू जुन्या आठवणी वेदना न राहता एक सुंदर अनुभव बनू लागल्या. पण नियतीने अजून एक ट्विस्ट राखून ठेवला होता. एक दिवस नागपूरमधील एका साहित्य संमेलनात मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आलं. कार्यक्रम संपल्यानंतर पुस्तकाच्या स्टॉलजवळ उभा असताना एका मुलीचा आवाज माझ्या कानावर पडला, माफ करा, हे पुस्तक तुम्ही सुचवाल का? मी मागे वळून पाहिलं. समोर एक तरुणी उभी होती. तिच्या हातात पुस्तक होतं आणि चेहऱ्यावर निरागस हास्य. आमची नजरानजर झाली आणि काही क्षण आम्ही दोघेही शांत राहिलो. मग ती हसून म्हणाली, बहुतेक आपण याआधी कुठेतरी भेटलो आहोत. त्या क्षणी मला अनेक वर्षापूर्वी कॉलेजमध्ये डिग्रीसाठी उभ्या असलेल्या त्या अनोळखी मुलीची आठवण झाली. तिच्याशी माझा गैरसमज झाला होता, पण समोर उभी असलेली व्यक्ती तीच आहे की नाही हे अजून स्पष्ट नव्हतं. मी हलकंसं हसत उत्तर दिलं, कदाचित. काही भेटी नियती आधीच ठरवून ठेवते. आणि तिथून माझ्या आयुष्यात एका नव्या अध्यायाची सुरुवात झाली. साहित्य संमेलनात झालेली ती भेट माझ्या आयुष्याला एका नव्या वळणावर घेऊन जाणार आहे याची मला तेव्हा कल्पना नव्हती. त्या मुलीचं नाव स्वरा होतं. तिच्या चेहऱ्यावर एक निरागसता होती आणि बोलण्यात एक वेगळाच आत्मविश्वास होता. पुस्तकांच्या स्टॉलजवळ सुरू असलेला आमचा संवाद पुढे कॉफीपर्यंत पोचला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आमच्या आवडीनिवडी अनेक बाबतीत सारख्याच होत्या. तिलाही पुस्तक वाचायला आवडायची, शांत ठिकाणी फिरायला आवडायचं आणि आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची सवय होती. पुढच्या काही महिन्यात आमच्या भेटी वाढत गेल्या. यावेळी मात्र मी आधीसारखाच भावनांच्या आहारी जात नव्हतो. आयुष्याने मला खूप काही शिकवलं होतं. प्रत्येक नात्याचा आदर करायला, मर्यादा समजून घ्यायला आणि खऱ्या प्रेमाचा अर्थ ओळखायला मी शिकलो होतो. स्वरासोबत बोलताना मला कोणताही ताण जाणवत नव्हता. तिच्यासमोर मी जसा
आहे तसा राहू शकत होतो. एक दिवस आम्ही तलावाजवळ बसलो होतो, जिथे आयुष्यातील अनेक महत्त्वाचे क्षण मी अनुभवले होते. सूर्यास्त होत होता. पाण्यावर सोनेरी किरणं चमकत होती. स्वरा शांतपणे माझ्याकडे पाहत म्हणाली, तुझ्या डोळ्यात कधीकधी खूप जुन्या आठवणी दिसतात. तिच्या त्या वाक्यावर मी हलकसं हसलो. मग पहिल्यांदाच मी माझ्या भूतकाळातील अनेक गोष्टी तिला सांगितल्या. काही अपूर्ण नाती, काही सुंदर आठवणी आणि काही चुका ज्या मला खूप काही शिकवून गेल्या. ती शांतपणे ऐकत राहिली. माझं बोलणं संपल्यावर ती म्हणाली, भूतकाळ बदलता येत नाही, पण त्यातून शिकून भविष्य सुंदर नक्की बनवता येतं. त्या क्षणी मला जाणवलं की मी शोधत होतो ती व्यक्ती कदाचित माझ्यासमोरच बसली होती. काही महिन्यानंतर मी स्वराला लग्नासाठी विचारलं. तिच्या चेहऱ्यावर उमटलेलं हसू आजही माझ्या आठवणीत ताजं आहे. तिने होकार दिला आणि आमच्या दोघांच्या आयुष्यातील नवीन प्रवास सुरू झाला. लग्नाच्या दिवशी अनेक मित्रमंडळी जमली होती. सचिन आणि त्याची पत्नीही आले होते. त्यांना एकत्र आनंदात पाहून मला मनापासून बरं वाटलं. भूतकाळात जे काही घडलं ते होतं, त्याबद्दल आता मनात कोणतीही खंत नव्हती. उलट त्या सगळ्या अनुभवांनीच मला आजचा प्रवीण बनवलं होतं. लग्नानंतर काही दिवसांनी मी माझी जुनी डायरी उघडली. त्यात अनेक आठवणी, पत्र आणि काही फोटो जपून ठेवले होते. मी ती डायरी शांतपणे बंद केली आणि कपाटाच्या एका कोपऱ्यात ठेवली, कारण आता मला ती जपून ठेवायची होती, पण त्यात जगायचं नव्हतं. माझ्यासमोर नव्या आयुष्याचं सुंदर पान उघडलं होतं. त्या रात्री गच्चीवर उभा राहून मी आकाशाकडे पाहत होतो. थंड वारा वाहत होता. स्वरा माझ्या शेजारी येऊन उभी राहिली. तिने हळूच माझा हात हातात घेतला. मी तिच्याकडे पाहिलं आणि मनात एकच विचार आला, कधीकधी आयुष्यातील अपूर्ण कथा संपत नाहीत, ते आपल्याला योग्य शेवटापर्यंत पोहोचवण्यासाठी मार्ग दाखवत असतात. कॉलेजमध्ये डिग्री घेण्यासाठी गेलेल्या त्या एका साध्या दिवसापासून सुरू झालेला प्रवास मला अनेक वळणामधून घेऊन गेला. काही लोक भेटले, काही दूर गेले, काही आठवणी बनवून राहिले, पण शेवटी मला जे मिळालं ते म्हणजे समजूतदारपणा, परिपक्वता आणि खरं प्रेम. आणि अशा प्रकारे माझ्या आयुष्यातील ती आगळीवेगळी कथा एका सुंदर, समाधानकारक आणि आनंदी शेवटाला पोचली. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथेला जास्तीत जास्त लाईक करा आणि हाईप या बटनावर क्लिक करायला विसरू नका. आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच इंटरेस्टिंग आणि धमाकेदार कथेसह. तोपर्यंत हसत राहा, खुश रहा. धन्यवाद.